अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या प्रमुख ज्या मागण्या आहेत त्या मागण्या घेऊन आज नाशिकमध्ये सरपंच परिषदेची पत्रकार परिषद संपन्न झालेली आहे। नेमका पत्रकार परिषदेमध्ये काय सरपंचांच्या मागण्या आहेत यासाठी बोलण्यासाठी माझ्यासोबत अध्यक्ष आहेत। पाटील साहेब, अनेक मागण्या आपण या ठिकाणी मांडलेल्या होत्या। खरं तर प्रमुख जी मागणी आहे ती तुमची हीच होती की सरपंचांनाच त्या ठिकाणी प्रशासक म्हणून नेमावा। काय नेमकी एकूण मागणी आहे, कशा पद्धतीने आपण पाठपुरावा करतो सरकारकडे? महाराष्ट्रामध्ये 15,000पेक्षा जास्त ग्रामपंचायतच्या मुदत संपलेल्या आहेत किंवा संपत आहेत। या ठिकाणी इतर राज्याप्रमाणे सरपंच आणि विद्यमान बॉडीलाच प्रशासक नेमावं ही आमची मूळ मागणी आहे। कारण सरकारी कर्मचाऱ्यांची कमतरता आणि प्रशासकाच्या काळात आजपर्यंतचा आलेला वाईट अनुभव पाहता ती गावं आणि या गावामध्ये चांगले चालू असलेले उपक्रम, विकास कामं, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानसारखे एक सुंदर अभियान चालू आहे जे महायुती सरकारचे एक महत्त्वाकांक्षी योजना आहे। अशा चांगल्या विकास कामांना, चांगल्या योजनांना, चांगल्या उपक्रमांना खीळ बसू नये असं वाटत असेल तर शासनाने आपल्या कायद्यात बदल करून इतर राज्याप्रमाणे प्रशासक म्हणून सरकारी कर्मचारी नेमण्याच्या ऐवजी सरपंच आणि विद्यमान बॉडीलाच प्रशासक करावं, जेणेकरून गावगाडा सुरळीत चालेल ही आमची प्रमुख मागणी आहे। खरं तर विस्तार अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी प्रशासक म्हणून नेमणार आहेत। राज्यभरात विस्तार अधिकाऱ्यांची जी संख्या आहे ती अगदी कमी आहे। काही ठिकाणी 20पेक्षा जास्त गावांची जबाबदारी त्या विस्तार अधिकाऱ्यांवर असणार आहे। अशावेळी गावगाड्याचा संपूर्ण कारभार जो आहे तो सुरळीत होणार नाही, त्यामुळे आपल्याला ही मागणी करावी लागते। एकूण काय नेमकं असणार आहेत, किती अडचणींना त्या ठिकाणी शासनाला सामोरं जावं लागेल? साहजिक आहे, कोणत्याही योजनेमध्ये लोकसहभाग महत्त्वाचा असतो आणि लोकसहभागासाठी सरपंच आणि विद्यमान बॉडी असणं आवश्यक आहे, तरच लोक ऐकतील। शासकीय कर्मचाऱ्याकडे, एका कर्मचाऱ्याकडे विस्तार अधिकाऱ्याकडे 20 गावं दिली तर तो काय त्या गावाला न्याय देणार हा प्रश्न आहे। जर प्रशासक म्हणून आमची नेमणूक करणे शक्य नसेल तर ग्रामपंचायतच्या निवडणुका तातडीने घ्या। आमची त्याची म्हणजे कोणीही असो, विद्यमान सरपंच असो नाहीतर येणारा सरपंच असो, ज्याच्या लोकप्रतिनिधींच्या ताब्यात गाव असावं एवढी माफक अपेक्षा या सरकारकडे आमची आहे। आणि इतर राज्यामध्ये जर हा कायदा सरकार करू शकतं तर आपल्या राज्याला तो अधिकार असणारच आहे। त्यामुळं इतर राज्याचं अनुकरण करून तातडीनं महाराष्ट्र शासनाने येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये याच्यावर कायदा पास करावा किंवा राज्यपालाचा अध्यादेश काढावा। खरं तर आपली एक दुसरी देखील मागणी आहे का ज्या पद्धतीनं विधान परिषद निवडणुका होणार आहे, स्थानिक स्वराज्य निवडणुका असणार आहे, सरपंचांना मतदानाचा अधिकार मिळावा अशी आपली मागणी आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेतनं लोकप्रतिनिधी निवडता आणि ग्रामपंचायत स्थानिक स्वराज्य संस्थेचा महत्त्वाचा घटक आहे, पंचायत समिती महत्त्वाचा घटक आहे। मग ग्रामपंचायत सदस्य आणि पंचायत समिती सदस्यांना मतदानाचा अधिकार असलाच पाहिजे जो इतर राज्यात आहे। अगदी शेजारच्या कर्नाटक राज्यामध्ये सुद्धा ग्रामपंचायत सदस्यांना या स्थानिक स्वराज्य संस्थेतून निवडून येणाऱ्या आमदारकीसाठी मतदानाचा अधिकार आहे आणि तो आमचा हक्क आहे, तो आम्हाला मिळावा, नाहीतर याच्यावर मोठा लढा आम्ही उभा करू। पुढची नेमकी भूमिका काय असणार आहे? सरकारसोबत एका बाजूला चर्चा सुरू आहे, आंदोलनाचा देखील इशारा देत आहे। या बाबतीत ग्रामविकास मंत्री जयकुमारजी गोरे यांना आम्ही भेटलो, त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलाय। आम्ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनाही भेटणार आहोत। परंतु आमच्या मागण्या, अनेक मागण्या आहेत ज्याच्यामध्ये आमची बिलं मिळत नाही आहेत, वैयक्तिक लाभांच्या योजना, विहीर, गाय गोठे केलेले आहेत, 2-3 वर्षापासून लाभार्थी पैशापासून वंचित आहेत। याचबरोबर सरपंचांच्या अनेक समस्या आहेत, त्यांचं मानधन वेळेवर मिळत नाहीत। या सर्व समस्यावर लक्ष वेधण्यासाठी आम्ही 20 फेब्रुवारीला 1 दिवसीय ग्रामपंचायत बंद आंदोलन करतोय। त्यानंतरही आमच्या मागण्याबाबत काही तोडगा नाही निघाला तर आम्ही विभागनिहाय मोर्चे काढणार आहोत। त्यातला पहिला मोर्चा पुणे आणि नागपूर आम्ही आयोजित करतोय। त्यानंतरही सलग 1 महिनाभर अधिवेशन चालणार आहे। या अधिवेशनामध्ये महाराष्ट्रातील सर्वच प्रश्नांबाबत चर्चा होते आणि प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न शासनाकडून केला जातो, विरोधी पक्षाकडून प्रश्न मांडले जातात। म्हणून आम्ही 1 महिनाभर सातत्याने आंदोलन करणार आहोत। शेवटी मुंबईत जाऊन आम्ही धरणं आंदोलन करू, परंतु आमचे प्रश्न सोडवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। ह्या सगळ्या सरपंचांची असा मानसिकता तशी झालेली आहे। नक्कीच, खरं तर राज्यातील जे सरपंच आहेत, ज्या ग्रामपंचायतीचा कार्यकाळ जो संपणार आहे त्यामध्ये सरपंचांनाच त्या ठिकाणी नेमणूक त्यांची प्रशासक म्हणून करावी अशी त्यांची प्रमुख मागणी आहे। अन्यथा सरकारच्या विरोधात ज्या त्या आंदोलनाचा इशारा देखील सरपंच परिषदेने दिल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं आहे। कॅमेरामन मंगेश सुरेंद्रसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।